उपवास म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा कोणती रेसिपी आपल्या डोळ्यासमोर येते? मला वाटतं सगळ्यांना साबुदाणा वडाच आठवत असेल आणि खायला सुद्धा सगळ्यांना तो खूपच आवडतो. आता महाशिवरात्र पण आली आहे, तर म्हटलं चला साबुदाणा वड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. आता वडा बनवायचा म्हटल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा साबुदाणा तर आपल्याला भिजत घालावाच लागणार आहे. त्याचसोबत 2-4 गोष्टी पण आपल्याला लागतात. त्यात लागणारे हा उकडलेला बटाटा. त्यामुळे 2 बटाटे मी इकडे उकडायला घातले आणि आता चेक करूया आपला साबुदाणा भिजला की नाही. आत्ताच नाही घातलेला, 4-5 तास झाले त्याला भिजत घातलेले. रात्रभर घातले तर चांगलीच गोष्ट आहे. आता साबुदाणा मी या एका पातेल्यामध्ये काढून घेतला. यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालतीये. त्यानंतर बारीक केलेली हिरवी मिरची घातली आहे. चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचंय. फक्त 2-4च गोष्टी यामध्ये घालाव्या लागतात. आता घालतीये उकडलेला बटाटा. आता यामधल्या कोणत्याच गोष्टींचं फिक्स असं प्रमाण नाहीये. आपल्या आवडीनुसार आपण सगळं कमी जास्त टाकू शकतो. मस्त याला मिक्स करून घ्यायचं आणि असं स्मॅश करत करत आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचंय. आता बऱ्याचदा काही जणांचे वडे फुटतात, त्यातून साबुदाणा बाहेर येतो. तर या गोष्टी होऊ नये यासाठीच्या काही टिप्स पण मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे, वडा बनवताना आपल्याला पातळ बनवायचा आहे. खूप जाड वडे बनवायचे नाहीत. कडक तेलामध्ये इथे वडे मी घालून घेतलेले आहेत. आता तळताना काय करायचं, असे थोडेसे तळून घेतले ना वडे, ते बाजूला काढून घ्यायचे. ब्राऊन होईपर्यंत त्याचं वाट बघत बसायची नाही. पहिले वडे काढले, दुसरे टाकून घ्यायचे आणि सगळे वडे मी याच पद्धतीने तळून घेते. आता जे पहिले वडे आपण तळलेले असतात ना, आतापर्यंत ते थोडेसे थंड होतात आणि हे थंड झालेले वडे पुन्हा एकदा कडक तेलामध्ये घालायचे. आता फक्त 2 मिनिटांमध्येच या वड्यांना मस्त ब्राऊन कलर येतो. एकदम क्रिस्पी कुरकुरीत आपले असे वडे तयार होतात. वरतून एकदम कुरकुरीत, आतून मस्त सॉफ्ट असे वडे आपले तयार झालेले आहेत. त्याचसोबत मी ना दह्याची चटणी बनवली. याची रेसिपी पण तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने तुम्ही वडे नक्की एकदा ट्राय करून बघा. चला बाय.